TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. चेंडू पाहायला मिळतोय. प्रकाश मिसाळ आणि सनी सावला या दोघांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन चेंडू पुढचा चेंडू देखील अतिशय सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवतोय. आगमनासाठी सगडाव लागतोय पप्पूला. चेंडू फटकावण्याचा प्रयत्न थेट मैदानाच्या बाहेर भिरकावून दिला जातोय आणि ज्या विकेटची लगेच नीरज फ्रॉम गिरगाव. पुढचा चेंडू आता मात्र बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि पॉईंटच्या दिशेने चेंडू गटवली या ठिकाणी. व्हाईट बॉल प्लस एक धावा, अशा 2 धावा मिळेल त्याच्या मार्गावर. पुन्हा एकदा सुरेख फटका बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने. बॉल स्वैर कॅप करतं, बॅकफुटला जात आणि तिकीट सोडणारी चेंडू जाईल. अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा आज मात्र या घनश्याम शिंदे पप्पू आणि पद्मनाभ प्रभू बाबू दोघांचे आभारी आहे. तुमच्या माध्यमातून या अंडरआर्म क्रिकेटचे समालोचन बॅकफुटला 7 पॉईंटच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. तसंच या क्रीडा स्पर्धेचं लाईव्हच्या माध्यमातून वेबसाईट निर्माण केली, ते पहिलं पाऊल होतं. त्यानंतर आता शैलेशजींनी देखील त्याच दिशेने पाऊल टाकले. समोरच्या दिशेने चेंडू बनवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धावाची संधी, परंतु एक धाव जिंकण्यास जरूर मिळणार आहे आणि अंडर क्रिकेटमध्ये देखील उपलब्ध होतील. परंतु त्यासाठी 2 गोष्टी तर नक्कीच कराव्या लागतील. टायमावर येणं गरजेचं, वेळेमध्ये सामने चालू झाले पाहिजे, संपले पाहिजे. या सर्व गोष्टींची संधीची काळजी घेणं गरजेचं आहे या गोष्टी करायच्या असतील तर. अन्यथा रात्री 2-3 वाजता तुमच्याकडून मला प्रेक्षक मिळणार नाही. भूषण अव्वल दर्जाची गोलंदाजी नेहमीच त्याकडून पाहायला मिळते. पुढे 7 चेंडू डोलवण्याचा प्रयत्न, धावाची संधी, परंतु एक धाव जरूर पूर्ण केलं जाईल. हाफ पॅन्ट, टाळा आणि फुल पॅन्ट परिधान करूनच तुम्ही या. अप्रतिम असा चेंडू आणि टप्पा पडल्यानंतर झपकन चेंडू आतमध्ये येतो. एकत्रित आलेला आहे आणि तुमची आमची एकमेकांबरोबरची ओळख ती काय, क्रिकेटच्या या खेळाची ओळख आहे. क्रिकेटच्या या खेळाने तुम्ही आम्हाला एकत्रित आणलेला आहे भारतीयांचा. प्रात्यक्षिक या गणेशच्या कामापासून यांच्याकडून पाहायला मिळालं होतं. अर्थातच भूषण यांच्याकडून पाहायला मिळालं होतं. कवरच्या दिशेने चेंडू ठरवण्याचा प्रयत्न होतोय. जागेमध्ये क्षेत्ररक्षक देखील आहेत आणि तुम्हाला कौशल्य लावायचं, तुम्हाला कॅप शोधायचं आहे. हे कौशल्य पणाला लावायला लागतं. अर्थातच हे कौशल्य पणाला लावायला लागतं, म्हणून त्याला अंडरआर्म क्रिकेट म्हटलं जातं, कुस्तीचं क्रिकेट म्हटलं जातं. पुन्हा एकदा सुरेख फटका, थोडीशी जागा मिळाली काय आणि त्याचा उपयोग केला, एका धावेमध्ये परावर्तित केला. सुरेख फटका मारला जातोय, एक धाव. तसेच दोघांनी व्यासपीठावर यायचं. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते कपूरच्या माध्यमातून. आणखी सुरेख फटका मारला जातोय अमित पाटील यांच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या वाढते आणि आणखी एका विकेटचं बदल पाहायला मिळत आहे. खेळाडू फटका आणि एक धाव या ठिकाणी मिळणार आहे. एका धावेने
गोलंदाजीसाठी राज गोलंदाजी मार्कवर 18 धावांचं लक्ष. गतवर्षीचा जेता वर्ष 2 पहिला चेंडू स्वैर पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर बरीचशी पिचिंग पाहायला मिळते. उदयोन्मुख खेळाडू म्हणून ज्याने चमकदार कामगिरी तो खेळाडू. पुढचा चेंडू बॅटची कडा घेतली जाते. ऐतिहासिक सामना भारतीय संघ खेळणार आहे. 1974 साली पहिला वनडे सामना खेळला होता भारतीय संघाने आणि आज मात्र 900वा सुरेख फटका शैलीचा फटका पहा किती ऐटीत राजेश पद्धतीने फटका मारला असं संबोधन करा. सुरेख फटका मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतो. डिक्लेन झोन मध्ये चेंडू जाईल तर या अंडर असेल त्यावेळेला वेगळे क्रिकेट पाहायला मिळतं. चारही बाजूला सीमारेषा असेल त्यावेळेला वेगळे क्रिकेट पाहायला मिळतं. काही स्पेशलिस्ट टीम वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्राउंडवर पाहायला मिळत असतात. आणि एक धाव या ठिकाणी मिळणार आहे. सुरेख फटका पाहिलं की आपण आणि विकेटचं बदल पाहायला मिळत आहे. मोहात स्पर्धांमध्ये पप्पूने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. पुढचा चेंडू एक हो सुरेख ही खासियत आहे पप्पूची. आता जर पाहिजे टप्पा पडल्यानंतर बराचसा आत्ममार्कवर हो सुरेख गोलंदाजी पप्पूची पाहायला मिळत आहे. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात पाहायला मिळते. स्वीपचा फटका करण्याचा प्रयत्न बॅटची वरची कडा घेतली जाते. विकेटचं पतन होत होताना सद्दाम मंसूरी गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी धुरा मात्र त्याच्यावर देण्यात आली. आता मात्र चेंडू आणि आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळतोय. विकेटची गरज आहे. काही होऊ शकते क्रिकेटच्या. सद्दाम मंसूरी सुरेख गोलंदाजी प्रात्यक्षिक वैविध्यतेने नटलेली गोलंदाजी पाहायला मिळतोय. फलंदाजांना नाचवतोय आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येतो सद्दाम मंसूरी. गतवर्षीचा विजेता वर्सेस असलपा घाटकोपर. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. सद्दाम मंसूरी ब्रँडेड चेंडू म्हणेल एवढा आतमध्ये चेंडू हातवर चेंडू वळण घेतला आणि यशाचा भेद घेतला. आणि आणखी एका विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करतो तो असलपा घाटकोपर आणि सद्दाम. पुढचा चेंडू उडीवसूचा फटका करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण साठी आणि एक धाव या ठिकाणी मिळते. धावची ठेवलेली आहे पप्पू घनश्याम शिंदे. पुन्हा एकदा बसावं धाव. आणि आता मात्र एक चेंडू आणि 3 धावा. याला म्हणतात क्रिकेट. याला म्हणतात अंडरआर्म क्रिकेट. याला म्हणतात घनश्याम शिंदे. आणि आता मात्र एका चेंडू मध्ये एसपी चषक 2016 आणि विजय ठरतोय. अप्रतिम असा विजय पाहायला मिळतोय. आणि व्यावसायिकता काय असते असलपा संघाने आज दाखवून दिल्या. गेलेली मॅच कशी जिंकायची आणि गेलेली मॅच कशी